हरिओम. श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ऐत्रेयी उपनिषदातल्या पहिल्या खंडातल्या 3ऱ्या अध्यायाचा आपण आता विचार करणार आहोत. यातल्या पहिल्या श्लोकात असं सांगतात, कोयमात्मेति वयमुपास्महे कतरः स आत्मा येन वा पश्यति येन वा शृणोति येन वा गंधान् जिघ्रति येन वा वाचं व्याकरोति येन वा स्वादु चास्वादु च विजानाति. वयम उपास्महे सहा अयम आत्मा कहा इति. आपण ज्याची उपासना करतो तो आत्मा कोणता आहे. येन पश्यति ज्यामुळे मनुष्य पाहतो, येन शृणोति ज्यामुळे मनुष्य ऐकतो, येन गंधान अजिघ्रति ज्यामुळे वास घेतो, येन वाचं व्याकरोति ज्यामुळे स्पष्ट बोलतो, येन स्यादु ज्यामुळं स्वादुयुक्त किंवा अस्वादुयुक्त वस्तूला ओळखतो आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींची ओळख करून घेतो, तो आत्मा कोण आहे. सहा आत्मा कतरः. आता या अध्यायामध्ये सर्व ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देणारा आत्मा कोण आहे आणि आपण उपासना कोणाची करतो याचं विवेचन केलेलं आहे. या उपनिषदातल्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जीवात्मा आणि परमात्मा दोन्हीचं वर्णन केलेलं आहे. एक परमात्मा आहे जो सृष्टीचं निर्मिती करतो, सृष्टीचं निर्माण करतो, सजीव पुरुषांना प्रकट करण्यासाठी, तो सहयोग देण्यासाठी सजीव सृष्टीत प्रविष्ट होतो. आणि दुसरा जीवात्मा आहे जो सजीव पुरुषांमध्ये परमात्माने प्रकट केलेला आहे आणि जन्मजन्मांतराची परंपरा तो सांभाळत आहे. गर्भधारणेपासून मरणापर्यंत जो ही परंपरा सांभाळतो तो जीवात्मा असतो. यामध्ये उपासना कोणाची करायची हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. या मंत्राचं तात्पर्य असं आहे की आपण उपासना करायची ह्याचं कन्फ्युजन जे सर्वसामान्य मनुष्याला झालेलं असतं त्याचं उत्तर या उपनिषदामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यामुळं नेत्र जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला दृश्य पाहण्याची प्रेरणा देणारा, कानांकडून ध्वनी ऐकण्याची प्रेरणा देणारा, घ्राणेंद्रिय म्हणजे नाकांकडून गंधाचं ज्ञान करून देणारा, वाणीच्या द्वारे बोलणारा, जिव्हेच्या द्वारे स्वाद आणि अस्वाद हे ओळखणारा असा जो आहे, तर हा आत्मा आहे का, याची उपासना करायची का, त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात देतात. यदेतद्वयं मनश्चैतम संज्ञानमज्ञान विज्ञानम प्रज्ञानम मेधा दृष्टिर्धृतिर्मनुषा ज्योतिः स्मृतिः संकल्पः कृतरसुः कामो वश इति सर्वाण्येवैतानि प्रधानस्य नामधेयानि भवन्ति. यत् एतत् हृदयम हे जे हृदय आहे, एतत् मनः च तेच मन सुद्धा आहे, संज्ञानम योग्य ती ज्ञानाची शक्ती, अज्ञान देण्याची शक्ती, विज्ञान विभिन्न आणि विशेष प्रकार जाणण्याची शक्ती, प्रज्ञानम तात्काळ जाणण्याची शक्ती, मेधा धारण करण्याची शक्ती, दृष्टी पाहण्याची शक्ती, धृती धैर्य
मती, बुद्धी, मनीषा, मननशक्ती, ज्युती, वेग, स्मृती, स्मरणशक्ती, संकल्प, संकल्पना करण्याची शक्ती, क्रतुः, मनोरथ शक्ती, असुः, प्राणशक्ती, कामः, कामनाशक्ती, वशः, स्त्री संसर्ग करण्याची शक्ती, इति एतानि सर्वाणि, ह्या सर्वांच्या बरोबर प्रज्ञानस्य, सर्व ज्ञानरूप परमात्म्याला एव नामधेयानी, सत्ताच्या बोधकाचं लक्षण होते. आता याचा जरा खुलासा करूया. कुणाची उपासना करावी अशा प्रकारचा विचार मनामध्ये उपस्थित झाल्यानंतर त्याच्यावरती विवेचन करण्याची आवश्यकता ऋषींना वाटलेली आहे. हे जे ऐतरेय उपनिषद आहे हे एका कुठल्या ऋषींच्या चर्चेतलं नाही आहे. ते अनेक ऋषींनी मिळून चर्चेला घेतलेला विषय आहे. म्हणून या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट ऋषींचा नामोल्लेख नाही आहे किंवा शिष्याचा उल्लेख नाही. तर कुणाची उपासना करावी अशा प्रकारचा जो विचार आलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला सांगतात की हृदय हेच अंतःकरण आहे, तेच मन आहे आणि त्या मनामध्ये योग्य आणि अयोग्य जाणण्याची जी शक्ती आहे, दुसऱ्यांवर आज्ञा करण्याची, शासन करण्याची शक्ती आहे, पदार्थांना निरनिराळे विवेचन करण्याची शक्ती आहे, पदार्थ पाहिल्यानंतर त्याला समजून घेण्याची, त्याचा अनुभव घेण्याची, त्याला पाहण्याची, धैर्य विचलित न होऊ देण्याची, निश्चयात्मक असलेली अशी बुद्धी, मनन करण्याची शक्ती, वेग, चालण्याची शक्ती, स्मरणशक्ती, काही निरनिराळ्या संकल्पना ज्याला आयडियाज म्हणतो आपण त्या मनामध्ये आणण्याची शक्ती, मनोरथ शक्ती, प्राणशक्ती, कामना शक्ती, स्त्री सहवास शक्ती किंवा स्त्रियांमध्ये पुरुष सहवास शक्ती, ह्या ज्या शक्ती सगळ्या आहेत या सगळ्या स्वच्छ ज्ञानस्वरूप परमात्म्याच्याकडूनच मिळालेल्या आहेत. त्याच्या सत्तेचा बोध करणारं लक्षण म्हणजे या शक्ती आहेत. ह्या सगळ्यांना पाहिल्यानंतर त्याचा रचयिता, त्याचा संचालक आणि त्याचं रक्षण करणारी सर्वव्यापी जी शक्ती आहे ती या परमात्म्याची सत्ता आहे. म्हणजे आत्ता आपण जी यादी वाचली की मनुष्याजवळ कोणकोणत्या शक्ती आहेत, अगदी बुद्धीपासून कामनाशक्तीपर्यंत ह्या शक्ती कशाच्या द्योतक आहेत? परमात्म्याच्या प्रेरणेच्या द्योतक आहेत. परमात्म्याने प्रेरणा दिली म्हणून या शक्ती आपल्या अंगामध्ये आलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की स्त्री सहवासाची शक्ती ही परमात्म्याच्या प्रेरणेतून आली, हे कसं काय? तर या ठिकाणी स्त्री सहवास याचा अर्थ असा घ्यायचा आहे की आपल्या पत्नीबरोबर सहवास करणं अपेक्षित आहे. प्रजावान होणे हे धर्माला धरूनच आहे. आपल्या पत्नीशी रममाण होऊन प्रजोत्पादन करणं हे अधर्म नाही, उलट ते आपलं कर्तव्य आहे. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपण प्रजोत्पत्ती करायला पाहिजे. आजकाल हे जी मूर्खासारखी फॅशन निघाली, लिव्ह इन रिलेशनशिप किंवा मुलंच होऊ द्यायची नाहीत, ही अतिशय मूर्खपणाची कल्पना आहे. त्यामुळं आपली लोकसंख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहे. आपण एक तर एक, जास्तीत जास्त 2 म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं, इतक्या मुलांना जन्म देत होतो गेल्या पिढीपर्यंत. आता मुलंच नको आहे किंवा लिव्ह इन रिलेशनसारखा मूर्खचा प्रकार चाललेला आहे. हा परमेश्वराचा अपमान आहे. कारण जी शक्ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे त्या शक्तीचा तुम्ही योग्य प्रकारे विनियोग करत नाही आहात, तेव्हा ह्या परमेश्वराच्या बोधनाचा अवमान आहे.
तुम्हाला एक मी साधं उदाहरण सांगतो. तुम्ही तुमच्या मुलांना वळण लावलेलं आहे. लहान असल्यापासून खरं बोलावं, चोरी करू नये, कुठल्याही वाईट गोष्टींपासून दूर राहावं, चांगल्या मित्रांची संगत ठेवावी, लोकांना मदत करावी, असे सगळे चांगले संस्कार आपण सगळेजण आपल्या मुलांवरती करतो. आणि मग जेव्हा मुलगा किंवा मुलगी यश मिळवते तेव्हा ते सांगतात की आज जे मला हे यश मिळालेलं आहे त्याच्या मागं माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत. अतिशय योग्य आहे. पण जेव्हा एखादा मुलगा व्यसनी निघतो, तारुण्यात आल्यानंतर करू नये ते सगळे उद्योग करायला लागतो, मग त्याच्यावरती संस्कार केलेले नसतात का? असतात. त्याच्यावरही लहानपणी संस्कार केलेले असतात. परंतु वाईट संगतीमुळं किंवा त्याच्या मनाच्या कमकुवतपणामुळं तो वाईट मार्गाला लागतो. मग त्याला लोक काय म्हणतात? काय आई वडिलांनी संस्कार केले नसतील. म्हणजे या ठिकाणी अपमान कोणाचा झालेला आहे? आई वडिलांचा अपमान झालेला आहे. कारण आई वडिलांनी जो बोध केलेला आहे तो बोध मुलाकडून पाळला गेलेला नाही. तो त्या बोधाचा अपमान आहे आणि बोध करणाऱ्या आई वडिलांचा सुद्धा अपमान आहे. तसं कामनाशक्ती आणि स्त्री सहवास करून किंवा पुरुष सहवास करून आपल्या पत्नीशी किंवा पत्नीशीच फक्त, परस्त्री किंवा परपुरुषाशी नाही, पत्नीशी पती पत्नींनी एकमेकांमध्ये रममाण होऊन प्रजोत्पादन करणे हा परमेश्वरी सत्तेचा बोध आहे. आणि तसं न करणं हा परमेश्वरी सत्तेचा अपमान आहे, परमेश्वरी बोधाचा अवमान आहे. आणि एखाद्याला जर मुलंच होत नसतील, काही शारीरिक कारणामुळं, काही पूर्वजन्माच्या कर्मामुळं, तर ते विधिलिखित असतं. तिथं परमात्म्याचा बोधाचा सुद्धा काहीही उपयोग होत नाही. विधिलिखितासमोर कुणाचंच काही चालत नाही. रामाला वनवास भोगावा लागला, श्रीकृष्णाला समंतक म्हणायचा आळ आला, तर तुम्ही आणि आम्ही काय आहोत? पण म्हणून ज्यांना पुत्रप्राप्ती किंवा कन्याप्राप्ती करून घेणं शक्य आहे त्यांनी ती केलीच पाहिजे. ज्यांना मुलं होऊ शकत नाही त्यांनी दत्तक घ्यावीत, ते पण आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. एखादं गरीबाचं मूल दत्तक घ्यावं, आपली परिस्थिती चांगली असेल तर. अशा रीतीने परमेश्वरी सत्तेचा अनुभव हा आपल्याला रोजच्या आयुष्यात येणारा असतो. ज्ञान मिळवण्यापासून, वस्तू ओळखण्यापासून, आईच्या गर्भाशयात असल्यापासून ते आपण पुनरुत्पादन करेपर्यंत किंवा मरेपर्यंत परमेश्वरी सत्तेचा बोध हा क्षणोक्षणी आपल्याला जाणवतो. हेच या ऐतरेय उपनिषदामधलं महत्त्वाचं तत्व आहे. पुढं सांगतात, एष ब्रह्मैष इंद्र एष प्रजापतिरेते सर्वे देवा इमानी च पंचमहाभूतानि पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिषिंतेत्यानिमानि च क्षुद्रादिमिश्रणानिव बीजनीतराणि चेतनानि चांडजानि च चारुजानि च स्वेदजानि च ध्वजानि च साश्चास्व गावः पुरुषः हस्तिनो यत्किंचिदेदं प्राणी जंगमं च पतत्री च यच्च स्थावरं सर्वं तत्प्रज्ञनेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानं प्रज्ञ. आता ऐकायला हा मंत्र अवघड वाटतोय, पण अतिशय सोपा आहे. याचा अर्थ बघूया. एषः ब्रह्मा एषः इंद्रियः एषः प्रजापती. हाच ब्रह्मा आहे, हाच इंद्रिय आहे, हा प्रजापती आहे. एते सर्वे देवाः च, येथे समस्त देव आहेत. इमानी पृथ्वी वायू आकाश आप, येथे सगळे पंचमहाभूत आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आणि ज्योतिर्षी
तेज इति एतानि, हे सगळे आहेत. क्षुद्र मिश्राणी एव बीजानी च, छोटे छोट्या बीज रूपात असलेले प्राणी. इतर दुसरे अंडज, अंड्यापासून निर्माण होणारे. जारुज, जरायू म्हणजे नाळ, त्यापासून निर्माण होणारे प्राणी. अश्व, गावः, हस्तिनः, पुरुषः, घोडे, गायी, हत्ती, मनुष्य प्राणी, हे जे काही आहे. इदम यच्च, ह्या जगतामध्ये, पतत्री, पंख असलेले, जंगमम, चालणारे, स्थावर, न चालणारे, हा जो प्राणी समुदाय आहे, वनस्पती आहेत. प्रज्ञानेत्रम, परमात्म्याची शक्ती मिळून आपापल्या कार्यामध्ये समर्थ झालेले, त्याला प्रज्ञानेत्र असं म्हटलेलं आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. प्रतिष्ठितम, जे स्थित आहेत. लोकाहा, त्यांची स्थिती जी आहे, त्याचा आधार जो आहे तो प्रज्ञानम ब्रह्म, तो एक ब्रह्मच आहे. थोडासा खुलासा करूया याचा. उपास्य देवता कोण आहे? तर परब्रह्म ही उपास्य देवता आहे, त्याची उपासना केली पाहिजे. याचं उत्तर या तिसऱ्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. उपासना कोणाची करायची? त्या परब्रह्मा तत्वाची करायची आहे. का करायची? परब्रह्माचीच का करायची? कारण हे परब्रह्म म्हणजेच ब्रह्म आहे. हाच इंद्र आहे. हाच समस्त प्राण्यांचं पालन करणारा प्रजापती आहे. हाच इंद्रादी देवता आहे. हाच पंचमहाभूताच्या रूपांमध्ये प्रकट होणारा आहे. छोटे छोटे प्राणी, अंडज, स्वेदज, जरायुज म्हणजे अंड्यापासून तयार होणारे, नाळेपासून होणारे, घामापासून होणारे, जमिनीत असणारे, चतुष्पाद, गाय, घोडे, हत्तीसारखे, त्यानंतर मनुष्य प्राणी, त्यानंतर पक्षी, हे सगळेच्या सगळे प्राणी आपापल्या कार्यामध्ये कुणामुळं प्रवृत्त होतात? म्हणजे कसं? मनुष्य प्राण्याचं आपण उदाहरण घेऊ. मनुष्य प्राणी आपल्या कार्यामध्ये सकाळी उठल्यापासून आपल्या कार्यामध्ये समर्थ कसा होतो? सकाळी उठतो, ब्रश करतो, चहा वगैरे घेतो, त्याचं काय काम असेल त्या कामाला जातो, डबा घेऊन जातो किंवा जेवण करून जातो, काम करतो, परत घरी येतो, आपापल्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडतो. हे सगळं जे करतो त्याची सक्षमता त्याला दिली कुणी? तर परमात्म्याने दिलेली आहे. कारण 84 लक्ष योनीमधल्या इतक्या विविध प्रकारच्या सर्व प्राणीमात्रांना आपापली लाईफस्टाईल, आपलं रूटीन हे कसं पार पाडायचं आहे, हा सगळा डोलारा त्यांना प्रेरणा देऊन कसा पार पाडायचा आहे, त्याला एक शक्ती लागते. ती शक्ती म्हणजेच परब्रह्म, परमात्मा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लवकर लक्षात येईल आपल्या. एक मोठी फॅक्टरी आहे, हे 10 एकरमध्ये पसरलेली, बरेचसे त्याचे युनिट्स वगैरे आहेत. मला आता त्यातलं फार कळत नाही, पण समजा एक कार निर्माण करण्याची फॅक्टरी 10 एकरमध्ये आहे. मग त्यामध्ये वेगवेगळे युनिट्स असतील. कुठं कुशन तयार करायचं, कुठं वरचा टॉप तयार करायचं, कुठं इंजिन, कुठं ब्रेक, कुठं ॲक्सिलेटर, कुठं गिअर, कुठं बॅटरी, कुठं आणि काय, हे सगळे त्याचे पार्ट्स काय असतील ते. इथं हा पार्ट, इथं हा पार्ट, इथं हा पार्ट, असं सगळं झाल्यानंतर मग मार्केटिंग आलं.
मार्केटिंग आलं की मग जाहिरात आली, मग जाहिरात आली की त्यांचे फ्रँचायझी आले. हे सगळं या सगळ्याला विद्युत पुरवठा करणारं एक महा जनरेटर असतं. आता ते किती पॉवरचं असतं हे मी सांगू शकत नाही, मी त्यातला नाही आहे. तर मग हे जनरेटर या सगळ्यांना विद्युत पुरवठा करत असतं, शक्ती देत असतं, प्रेरणा देत असतं. त्यांचं नित्य काम करायला ते प्रवृत्त करत असतं. एक दिवस वीज गेली की बघा सगळं ठप्प. विद्युत प्रवाह सुरू झाला की सगळे कामगार त्यांचं काय काम असेल ते नेमून तयार करतात. ते ज्या युनिटला असतील तिथलं काम करतात. मग ही शक्ती सगळी देते कोण? एक महाविद्युत जनरेटर त्यांना सगळी ही शक्ती देतो, किंवा पॉवर हाऊस काय असेल ते त्यांचं. जी काही जो काही ऊर्जा स्रोत त्या ठिकाणी असेल तो. तसं ह्या सगळ्या विश्वाच्या 84 लक्ष योनीला आपापली दैनंदिन कामं करण्यासाठी प्रेरणा देणारा कोण आहे? तर हा परमेश्वर आहे. म्हणून तो उपास्य देवता आहे. त्या परमात्म्याची उपासना केली की कुणाची दुसऱ्याची करायची गरज नाही. आता हे निश्चित झालं की उपास्य देवता कोण? तर परमात्मा आहे. त्यानेच सगळ्या इतर देवतांना आणि लोकपालांना, गंधर्वांना निर्माण केलेलं आहे, जे दर महिन्याला त्यांना कामं नेमून दिलेली आहेत. मासान मास नियामक हा पंचांगाच्या वरतीवर लिहिलेलं असतं बघा. प्रत्येक महिन्याला एक गंधर्व, एक ऋषी, एक दैत्य, एक अप्सरा, एक लोकपाल, हे सगळ्यांची नेमणूक केलेली असते. त्या महिन्याची सगळी लोकांची कामं ते करत असतात. हा उल्लेख भागवतात सुद्धा आहे. मग ही सगळी या रूपं कुणाची आहेत? एक परमात्म्याची ही सगळी रूपं आहेत. मग परमात्म्याचीच जर उपासना केली तर बाकी सगळ्यांची करण्याची गरज काय? एकदा आपल्याला शाळेमध्ये काहीतरी उदाहरण घ्या प्रत्येक. आपल्याला एका शाळेमध्ये समजा 3000 विद्यार्थी आहेत. त्या 3000 विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला एखादा निरोप पोचवायचा आहे. एखादी स्पर्धा आपण घेणार आहोत आणि त्या शाळेला आपण ते पत्र पोचायचं आहे, किंवा ते निवेदन की अशी अशी स्पर्धा आहे आणि आपल्या शाळेतल्या मुलांनी त्यात भाग घ्यावा. मग आपण सगळ्या 3000 विद्यार्थ्यांकडे जाणार आहोत का? हे बघ ही स्पर्धा आहे, हे बघ ही स्पर्धा आहे, हे बघ ही स्पर्धा आहे. शक्य नाही आहे ते. बरं, दुसरा पर्याय. समजा त्या शाळेत 70 शिक्षक आहेत. त्या 70 शिक्षकांकडे जाणार आहात का तुम्ही? किती वेळ लागेल त्याला, आणि विनाकारण वेळेचा अपव्यय, खर्च आणि एनर्जी. त्यापेक्षा तुम्ही जर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन त्यांच्याकडे गेलात आणि ते निवेदन दिलं आणि नम्रपणे सांगितलं की हे माननीय मुख्याध्यापक, आपण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सांगावं आणि अशा प्रकारची नोटीस आपण लावावी. झालं, तुमचं काम झालं. मुख्याध्यापकाने बघितले, त्याच्यावर नोटीस बोर्डावर लावणे म्हणून सही शिक्का करून दिला शिपायाकडे. शिपायाने नोटीस बोर्डावर लावली, स्टाफ रूमच्या रजिस्टरमध्ये ठेवली त्याची एक कॉपी. सगळ्यांना एका क्षणात सगळं कळलं, कारण तुम्ही मुख्याध्यापकांकडे गेलात. तसं उपास्य देवता जी आहे ती ही परब्रह्माकडे आहे. त्याची उपासना केली की संपला ना विषय. म्हणून हे निश्चित झालेलं आहे की उपास्य देवता परब्रह्मच आहे. आता पुढच्या श्लोकात सांगतात, स एतेन प्रज्ञेनात्मान लोकान दुत्क्रमश स्वर्गे लोके सर्वान कामनान पुत्तः समभवत समभवत. चौथ्या श्लोकात सांगतायत, सहा अस्मात् लोकात उक्रम्य, तो परमात्मा या लोकांमध्ये
उन्नत होऊन आयुष्मिन स्वर्गलोके एतेन प्रज्ञेन आत्मना, त्या परमधामातून प्रज्ञानस्वरूप ब्रह्मासहित सर्वान कामान आप्त्वा सर्व दिव्य भोगांना प्राप्त करून अमृतहा समभवत समभवत, तो अमृत स्वरूप होऊन परमेश्वराला त्याने प्राप्त करून घेतलं. कोणी? जो मनुष्य प्रज्ञावान आहे. याचा जरा अर्थ स्पष्ट करूया. शेवटचा श्लोक आहे या पहिल्या खंडातल्या 3ऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे हा. ज्या माणसाने, ज्या बुद्धिमान माणसाने या परमात्म्याला समजून घेतलेला आहे, तो या लोकातून वर उठून परमानंदमय असलेल्या, परमधामी असलेल्या त्या परमात्म्याची उपासना केलेली आहे, तो दिव्य अलौकिक भोग प्राप्त करून घेतो, परमेश्वराला प्राप्त करून घेतो आणि जन्ममृत्यूपासून त्याची सुटका होते. समभवत समभवत हे 2 वेळा सांगितलेलं आहे. याचं कारण काय? मागं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एखादी गोष्ट जर ठासून सांगायची आहे तर ती 2 वेळा सांगायला लागतात. अरे जा जा, अरे ये ये, असं 2 वेळा आपण जसं सांगतो तसं समभवत समभवत म्हणजे झालाच, तो परमानंदाला विलीन झालाच असं सांगायचं. तर या ठिकाणी ऐतरेय उपनिषदातल्या पहिल्या खंडातला 3रा अध्याय संपलाय. ओम शांती शांती शांती. प्रिस्क्राईब करायला कृपया विसरू नका. आपल्या इतर ग्रुपमध्ये सुद्धा हे निवेदन पोस्ट करा. बाकीच्यांनाही उपनिषद परिचयाचा लाभ घेऊ दे. आपल्या इतर सगळ्या ग्रुपला ही उपनिषदाबद्दलची पोस्ट नक्की शेअर करा. धन्यवाद.